नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोट्यावधीची विकास कामे ठप्प. हळदीची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास सध्या न्यायालयीन लढाईत अडकला आहे. बाजार समितीच्या त्रिभाजनाचा निर्णय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने 3 महिन्यापासून कोट्यावधी रुपयांची विकास कामे ठप्प झाली आहेत. न्यायालयाने प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. परिणामी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. न्यायालयाने प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. परिणामी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. त्याचा फटका शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीला बसत आहे. राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याच्या धोरणानुसार सांगली बाजार समितीचे सांगली, मिरज, जत आणि कवठे महांकाळ अशा 4 भागात विभाजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा उपनिबंधक व तालुका उपनिबंधक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. या निर्णयाविरोधात माजी संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने प्रशासकांना कोणतेही धोरणात्मक अथवा आर्थिक स्वरूपाचे निर्णय घेण्यास मनाई केली. त्यामुळे विकास कामे, नवीन प्रकल्प आणि आर्थिक मंजुरीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. या प्रकरणाच्या 15 जुलै रोजीच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सांगली बाजार समितीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतही शेतीमालाची आवक होते. पारदर्शक व्यवहारामुळे या बाजारपेठेवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. इतर जिल्ह्यातील बाजार समित्या आधुनिक सुविधा उभारत असताना सांगली बाजार समिती मात्र विकासाच्या शर्यतीत मागे पडत आहे.